मागच्या एका व्हिडिओमध्ये ना मी असं बोलले होते की लव्ह मॅरेज केल्यावर ना खूप काही अडथळे येतात, पण त्या व्हिडिओला ना मला बरेच जणांची DM कमेंट आली की ताई तुझी लव्ह स्टोरी तू शेअर कर. नक्कीच मी माझी लव्ह स्टोरी ना तुमच्याबरोबर पण शेअर करेल. आणि आज सकाळपासून ना आमच्या इथे असाच पाऊस चालू होता आणि तेवढ्यात ना साईचे पप्पा मटण घेऊन आले होते. आणि दरवेळेस ना मटण चिकन आणलं ना यांना बिर्याणीच खायला आवडते, पण आज ना यांना मस्त मटणाची भाजी आणि बाजरीची भाकर खायची होती. सगळ्यात आधी तर ना मी मटण चांगले 4-5 पाण्याने धुवून घेतलं. त्याच्यामध्ये ना मी हळद, मीठ, कांदा, कोथिंबीर टाकून ना चांगलं हाताने मिक्स करून घेतलं. आणि मटण शिजाय घालताना मी त्याच्यामध्ये थोडंसं हिरवं वाटण पण टाकते, त्याच्यामुळे ना चव खूप छान येते भाजीला. आणि जे आपलं आळणी सूप असं ना ते पण खूप छान लागतं. आणि कुकरवरच ना मग मी कढई ठेवून ना त्याच्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं. मटणमध्ये ना गरम पाणी टाकल्यामुळे ना लवकर पण शिजतं आणि चांगलं मऊ पण शिजलं जाते आणि भाजीला पण ना चव छान येते. आता एकीकडे मटण शिजतंय तोपर्यंत मी दुसरीकडे लगेच मसाला भाजायला घेतला. मसाला भाजून झाल्यावर ना लगेच मिक्सरमध्ये बारीक करून घेतला, कारण का पावसामुळे ना सारखी लाईट येत जात होते. आणि किचन वाटा पण ना मग मस्त क्लीन वगैरे करून घेतला. आणि मटण पण ना चांगलं शिजलं होतं. त्याच्यानंतर मग कढईमध्ये 3-4 पळीवर असं तेल टाकलं आणि लाल तिखट वगैरे गरम मसाला टाकून ना चांगला मसाला परतून घेतला वाटण वगैरे टाकून. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं चिकन मसाला टाकला वरून. आणि जे आपलं आळणी होतं ना मटण ते टाकलं. आणि मी तर काय आळणीच खाणार होते, कारण का बाळामुळे ना जास्त तिखट काही खात नाही, त्याच्यामुळे ना मी आळणीच खाणार होते. आणि मग भाजी वगैरे करून घेतली आणि लगेच ना भाकरी करायला घेतल्या. आणि भाकरी ना मी कायम शेवटलाच करते, कारण का जेवताना ना गरम गरम खाता येतात. आणि त्याच्यानंतर ना मग मी लगेच बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या. आणि बरेच दिवस झाले आपले ब्लॉग काही टायमावर येतच नाही. तुम्हाला तर माहितीच आहे आपण साड्याचं घागऱ्याचं चालू केलेलं आहे आणि त्यात छोटं बाळ आहे ना त्याच्यामुळे येत नाहीत. आणि माझा घसा पण ना सारखा बसतोय. जर तुम्हाला काही उपाय माहीत असेल ना नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि त्याच्यामुळेच ना मी लवकर ब्लॉग पण टाकत नाही या घशामुळेच. बऱ्याच ताईंच्या ना मला DM आले होते की ताई तुम्ही डेली ब्लॉग टाकत नाही का. तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे ना मी डेली ब्लॉग टाकायचा नक्कीच प्रयत्न करेल. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.